बसल्या बसल्या वस्तादाचे 3 डाव. तटकरे, पटेल आणि फडणवीस क्लीन बोल्ड. राज्यसभेवर पुन्हा पवारच. मागची फिल्डिंग कामाला आली आणि गेम पलटला. शिंदे पवारांविरोधात खेळतात, पण भाजपनं टेकलेले गुडघे शिंदे हलक्यात घेतात. पवारांनी डाव सोडला नाही. 3 दिवसात फडणवीसांनी ओळखलं नेमकं घडलंय का. 60 वर्षांचं राजकारण केल्यानंतर अपराजित योद्धा म्हणून पवारांकडे पाहावं लागतं. आणि आता पुन्हा राज्यसभेवर जाण्यासाठी शरद पवारांचीच वर्णी लागली. विशेष म्हणजे पवारांचं राज्यसभेवर जाणं आणि भाजपची नाचक्की होणं याचा समेट चांगला घडताना दिसतोय. राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाचा मुद्दा उद्भवत नसल्याचं सांगितल्यानंतर काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटानं शरद पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय. दरम्यान भाजपानं विनोद तावडे, रामदास आठवले, माया युवनाते आणि रामराव वडकुते या 4 नावांची घोषणा केली आहे. महायुतीकडून अतिरिक्त उमेदवार उभा करण्याची शक्यता कमी असल्यानं राज्यसभा निवडणूक बिनविरोध पार पडेल अशी शक्यता. मात्र एकनाथ शिंदे शरद पवारांसमोर आव्हान उभं करण्याची शक्यता. यामुळे महाराष्ट्रातील राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार नाही असं दिसतं. शरद पवार उमेदवार असतील तर अतिरिक्त उमेदवार उभा केला जाणार नाही असे संकेत महायुतीकडून देण्यात आले होते. शिवसेना ठाकरे किंवा काँग्रेसचा उमेदवार असता तर भाजपाही उमेदवार देणार होती. मात्र तसं झाल्यास मतांची फाटाफूट होण्याची शक्यता होती. दरम्यान भाजपानं तलवार म्यान केली असली तरी एकनाथ शिंदे मात्र आव्हान देण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शरद पवार यांच्या विरोधात शिवसेनेकडून 2 उमेदवार दिले जाण्याची दाट शक्यता आहे. बुधवारी रात्री उशिरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांच्यामध्ये बैठक पार पडली. शरद पवारांसमोर एकनाथ शिंदे यांचे मोठे उभे आव्हान राहणार असल्याचे एकंदरीत दिसतंय. राज्यसभा निवडणुकीत आकड्यांचा खेळ रंगणार असून सामना रोमांचक होणार आहे. शिवसेना मोठा राजकीय डाव खेळण्याच्या तयारीत असून शरद पवारांना मात देण्याची शिंदे यांची रणनीती असल्याचं बोललं जातंय. 16 मार्च रोजी राज्यसभेची निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रातील 7 जागांसह देशातील 10 राज्यांमधील एकूण 30 जागांसाठी मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील सध्याच्या संख्याबळानुसार महायुतीचे 6 आणि महाविकास आघाडीचा 1 उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून या निवडणुकीसाठी राजकीय गणितं जुळवण्याचे प्रयत्न वेगाने सुरू होते. भाजपानं जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये माजी मंत्री विनोद तावडे, आरपीआय आठवले गटाचे प्रमुख आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, हिंगोली येथील भाजप नेते रामराव वडकुते आणि नागपूरच्या भाजप नेत्या माया युवनाते यांचा समावेश आहे. दरम्यान या सगळ्या घडामोडींमध्ये आणखी एक ट्विस्ट येऊ शकतो. तो ट्विस्ट असा आहे की वस्तादानं म्हणजे पवारांनी बसल्या बसल्याच डाव टाकलेले आहेत. पटेल आणि तटकरे हे सध्या वस्तादाने टाकलेल्या डावामुळे एकाकी पडलेत अशा चर्चा आहे. पहिल्याच दिवशी शरद पवारांनी अजित पवारांच्या निधनाच्या दिवशी समोर यानं हा अपघात आहे, याला राजकारणाचं स्वरूप देऊ नका असं सांगितलं. 3ऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार शपथ घेणार होत्या. असं वाटलं शरद पवार काहीतरी वादग्रस्त स्टेटमेंट करतील, पण त्या जर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत असतील तर आनंदच आहे. पटेल तटकरेंसारखे लोक आता त्यांची नेते आहेत असं सांगून पटेल आणि तटकरेंकडे बोट दाखवलं. पुढे जाऊन पटेल आणि तटकरेंचे व्हिडिओज व्हायरल झाले त्यातून दिसत होतं विलिनीकरण होऊ द्यायचं नाहीये, सत्ता आपल्याच पाशी फिरवायची आहे. आणि आता तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे नेते आहेत, आमदार आहेत, त्यांनीच पटेल आणि तटकरे यांची स्वतःची कार्याध्यक्ष म्हणून स्वतःच निवड केली आहे. यावरती सुद्धा आक्षेप घेतल्याचं बोललं जात आहे. एकंदरीत पक्षात सगळी पटेल आणि तटकरे यांची मनमानी चालते हा मेसेज पोहोचवलाय. दुसरीकडे सुनेत्रा पवारांच्या खांद्यावर ठेवलेला तो हात असू द्यात किंवा मग हाताला धरून पुढे ओढणं असू द्यात, पटेल आणि तटकरे कसे गिधाड्यांसारखे सुनेत्रा पवारांभोवती घिरट्या घालतायत असा मेसेज पोहोचवला जातोय. आता या सगळ्या घडामोडींमध्ये लोक म्हणतात की पवार काहीच करत नाहीये, पवार शांत झालेत. पण अर्थ असा आहे की पवार ज्या वेळी शांत होतात त्यावेळी डाव टाकले जातात. आता राज्यसभेला सुद्धा जर पवार मैदानात असतील तर भाजप त्यांच्या विरोधात एकही उमेदवार देणार नाहीये. जिथे भाजप, फडणवीस आणि दिल्लीतील नेते पवारांसमोर काही वेळासाठी शांत होणं पसंत करतात, तिथे पटेल आणि तटकरेंसारखी लोक टिकू शकतील का? कमेंट करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा. जय महाराष्ट्र.